थंडीचं शेकता शेकता मुलगी अभ्यास करती है। ए ऊपर देख, चौथी में हो ना? स्कूल कितना दूर है? गांव में है। बस आती है? हाँ। चौथी में तुमको इंग्लिश है? नहीं, हिंदी मीडियम सरकारी है। ये तो इंग्लिश लिख रही है ना? तो नकल करना पड़ती है, होमवर्क। होमवर्क है। जयंती माताला जायचा हा सरळ रस्ता, हे जंगल, संपूर्ण या जंगलामध्ये आत्ता कुणीही नाही. मागं चाकणचे 2 जण आहेत, येत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. जयंती माताला जायचा हा शेवटचा पादचारी पूल पूर्ण लाकडाने केलेला आहे. याच्यावरून गाड्या, टू व्हीलर सुद्धा जातात. मागल्या वर्षी इथून जाताना टू व्हीलर वाले पुढं होते. यावर्षी टू व्हीलरवाल्यांनी इथून जाऊ नये म्हणून ही पुढं दगडी अशी ठेवलेली आहेत. असं हे मागे जी लोक आहेत यांनी असं सांगितलं. नर्मदे हर. नर्मदे हर. जयंती माता आश्रमात पोचलो.
माझ्या पुढे परिक्रमावासी कोणी नव्हते म्हणून विचारलं कोण आलंय का, तर सांगितलं 4-5 परिक्रमावासी आलेत. नर्मदे हर. नर्मदे हर. मी शिरीष कवठेकर, राहणार धायरी, पुणे. मी नुकतीच नर्मदा परिक्रमा केली. नोव्हेंबर 25 ते मार्च 26 या काळात ही परिक्रमा मी केली. या परिक्रमेतील काही फोटो व्हिडिओ हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती लोड केले आहेत, जेणेकरून ज्यांनी परिक्रमा केली नाही त्यांना एक मानसिक परिक्रमा केल्याचा आनंद मिळेल आणि या सगळ्या तीर्थांचं दर्शनही होईल. माझे हे चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर त्याचेही असेच फोटो जर मी लोड केले तर आपणास ते सहजपणे पाहायला मिळतील. तसेच हा माझा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा चॅनल पाहण्यास प्रवृत्त करा. या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये काही जर माझ्या त्रुटी आढळल्या तर त्याही सांगा, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर ते दुरुस्त करता येतील. नर्मदे हर.